हर एक वीक में मैं इसके साथ में ओयो में जाकर आता हूँ. खूप जास्त पॉर्न व्हिडिओज वगैरे पाठवायचा, फोटोज वगैरे पाठवायचा. बोलायचा की फुल वॉल्यूम पे सुनना, फुल वॉल्यूम पे देखना, हमें यही सब करना है. त्याने डायरेक्टली बोला है कि आजकल हिंदू लड़कियों को मुस्लिम लड़के ही पसंद आता है. देखो मेरी कितनी तो भी हिंदू गर्लफ्रेंड रह चुकी है, तो डोंट वरी, कास्ट को लेके कोई मॅटर नाही आहे. पहिले तर माझे 2 फ्रेंड्स होते, त्यांना त्यांनी मेसेज केलाय. एक जी माझी फ्रेंड होती तिने तर डायरेक्टली बोललं की मी पोलीस कंप्लेंट करणार आहे, तो मुझे मेसेज नहीं करना. माझीच फ्रेंड जिने ब्लॉक केलं बोललं की बॉयफ्रेंड आहे, तिच्याबद्दल मला घाण घाण बोलायला लागलं. अतिशय धक्कादायक आणि घृणास्पद ही गोष्ट आहे. जी तरुणी आणि जो तरुण आहे ते एकाच कंपनीमध्ये कामाला होते. कालांतराने कंपनी साईट बंद झाल्यानंतर तरुणीने ती नोकरी सोडली होती आणि त्याच्या जवळपास 2 ते 3 महिन्यानंतर तिला अचानक त्या तरुणाचा जो आहे तो मेसेज आला. त्याने स्वतःला मी तुझा एक्स कलिग आहे असंच इंट्रोड्यूस केलं होतं की आपण एका कंपनीमध्ये काम करायचं. कॉमन व्हॉट्सअप ग्रुपवरून तिने त्याचा नंबर घेतला होता आणि पुढे जे चॅटिंग झालं ते खूप धक्कादायक होतं, कारण की शरीर सुखाची मागणी असेल किंवा पॉर्न व्हिडिओज पाठवणं असेल असे धक्कादायक प्रकार तो मुलगा करू लागला. माझगावला आपण भेटू, माझगावमध्ये आपण एक लॉज बुक करू आणि असं म्हणत त्याने शरीर सुखाची खरं तर मागणी केली होती आणि असे अनेक धक्कादायक अशा आणि खरं तर धक्कादायक कृत्य त्यांनी व्हॉट्सअप मार्फतच केली. अनेक पॉर्न व्हिडिओज त्या महिलेला पाठवले, स्वतःचे नग्न फोटो पाठवले, नग्न फोटोंची मागणी सुद्धा त्या तरुणाने जी आहे ती केलेली आहे. आता सध्या आपल्यासोबत या प्रकरणातली तक्रारदार स्वतः आहे. आपण तिच्याशी चर्चा करू, नेमकं काय काय घडलं. ताई मला सांग, प्रकरणाची सुरुवात कधी झाली आणि नेमकं काय काय घडलं. मी जॉबला होती तिथे, त्याच्यानंतर मी जॉब सोडला. खूप दिवसानंतर त्यांनी मला मेसेज केलाय अशरफनी, ते पण त्याला नंबर ग्रुपमधून भेटलाय. ऑफिसचा एक ग्रुप होता जिथे सगळ्यांचा नंबर होता, त्यांनी ना तिकडनं नंबर घेतलाय. पहिले तर माझे 2 फ्रेंड्स होते, त्यांना त्यांनी मेसेज केलाय. त्यांना मेसेज केल्याच्या नंतर त्या लोकांनी ब्लॉक केलं. एक जी माझी फ्रेंड होती तिने तर डायरेक्टली बोललं की मी पोलीस कंप्लेंट करणार आहे, तो मुझे मेसेज नहीं करना, मग ब्लॉक करून टाकलं. मग दुसरी जी फ्रेंड होती तिने तर बोललं की मेरा बॉयफ्रेंड आहे, डोंट टेक्स्ट मी अगेन, मी ब्लॉक करते तुला. तिने पण ब्लॉक केलं. म्हणून ह्यांनी मला आता मेसेज केलं. मला मेसेज केला तर त्याच्यानंतर तो माझीच फ्रेंड जिने ब्लॉक केलं बोललं की बॉयफ्रेंड आहे, तिच्याबद्दल मला घाण घाण बोलायला लागलं कि मैं इसके साथ में ओयो गया हूँ, मैं हर एक वीक में इसके साथ में बाहर जाता हूँ, हर एक वीक में मैं इसके साथ में ओयो में जाकर आता हूँ, तो ये सब बातें हमारे बीच में ही रखना, किसी को बोला नहीं. और फिर याच्यानंतर त्यांनी मला सुद्धा बोलला है कि देखो हम साथ में बाहर जाते हैं, हम चाहिए तो मैं गाड़ी लेकर आता हूँ, हम गाड़ी में बाहर घूमेंगे, मैं बाइक लेकर आता हूँ, बाइक पे जाता हूँ. शरीर सुखाची मागणी करायचं का किंवा पॉर्न व्हिडिओज पाठवायचा का. हो, तो खूप जास्त पॉर्न व्हिडिओज वगैरे पाठवायचा, फोटोज वगैरे पाठवायचा. कॉलवरती पण तो खूप वियर्ड बोलायचा, खूप जास्त, जे की मी सांगू पण नाही शकत किती जास्त तो वियर्ड बोलायचा. ते सगळं ऐकून सुद्धा गुजबम्स येतात, एवढा घाण बोलायचा तो. आणि इव्हन तो मला पण बोलत होता की मेको जो भी ते व्हिडिओज फोटो पाठवायचा तो बोलायचा की फुल वॉल्यूम पे सुनना, फुल वॉल्यूम पे देखना, हमें यही सब करना है, लॉज में जाएंगे, हमें सब यही सब कंटिन्यू रखना है, तो तुम देख लो कैसे करते हैं कैसे नहीं करते हैं. तुम्हाला हे सुद्धा बोललाय. त्याला तू कधी वॉर्निंग दिली होतीस की बाबा नको करूस असं तसं. मी त्याला बोलली पण आहे एकदा की है ना, देखो मैं मेरे घर पे अगर मेरे डैड को बताती तो प्रॉब्लम हो जाएगा. मग तो बोलला की अरे मैं तो सिर्फ बोल रहा हूँ ना. ह्याला सुद्धा बोलली आहे मी की आई विल से एट माय होम. तो एकच बोलायचा, अरे मैं सिर्फ बोल रहा हूँ ना, मैं थोड़ी ना करने वाला हूँ कुछ. त्यांनी स्वतःचे कधी अश्लील चित्र फोटो पाठवले स्वतःचे किंवा तो मागायचा. हा, तो माझ्याकडनं मागितलाय त्यांनी तर फोटो व्हिडिओज. इव्हन एकदा व्हिडिओ कॉलवरती त्यांनी कॉल केला होता, व्हिडिओ कॉल. त्या टायमिंगला पण तो मला बोलत होता घाण घाण प्रकाराने आणि बोलत होता हे दाखव ते दाखव करून, आणि स्वतःचे पण काहीतरी फोटोज घाण घाण पाठवलेत त्यांनी आणि पाठवून त्यांनी डिलीट केलेत. आणि तो धार्मिक दृष्ट्या पण काही तुला बोलायचा. तो बोलायचा की हिंदू मुलींना मुस्लिम मुलं आवडतात असं काही म्हणायचा किंवा रिलिजियस अँगलने काय बोलायचं. हो, त्यांनी बोललंय, त्यांनी डायरेक्टली बोललंय की आजकल हिंदू लड़कियों को मुस्लिम लड़के ही पसंद आते हैं, तो इतना टेंशन मत लो, कुछ नहीं होगा, कास्ट को लेके कोई मैटर नहीं करता है. इवन त्यांनी हे पण बोललंय की देखो मेरी कितनी तो भी हिंदू गर्लफ्रेंड रह चुकी है, तो डोंट वरी, कास्ट को लेके कोई मैटर नहीं है. और रही बात अपनी, इफ मी जर फिजिकल झालो तुझ्या बरोबर तर मी तुला सोडून नाही जाणार आहे कधी, मी तुझ्यासोबत लग्न करणार आहे. लग्न करून झालं तर मी तुला सुखात ठेवणार, कधी रोकटोक नाही लावणार आहे तुझ्यावरती की मंदिर नको जाऊ, कलावा नको बांधू हातात किंवा बाहेर नको जाऊ. मी काहीच नाही बोलणार आहे, कारण माझ्याच घरी माझ्या चाचाची 3 वाईफ आहे, 2 मुस्लिम आहे आणि एक हिंदू आहे. ती हिंदू जी वाईफ आहे तिला आम्ही कधी रोकटोक नाही केलंय, तर मग तुला पण आम्ही नाही करणार आहे.
सो एवढा स्ट्रेस नको घेऊ, पाहिजे तर आपण सोबत राहू, हे सगळं बोललाय तो मला. धर्मपरिवर्तन वगैरे कन्व्हर्जन वगैरे काही बोलला होता किंवा तो करेल किंवा तू करशील असं काही? तो बोललाय की बघ तुला पाहिजे तर मी तुझ्यासोबत मंदिरात येतो, मी कलावा बांधतो आणि नेहमी तुला जेव्हा मंदिरात जायला पाहिजे तेव्हा मी तुझ्यासोबतच येणार आहे. तू मला जेवढे आहेत देवदेवता ते मला दाखव, कोण आहे कोण नाही, बॉन्ड करून दे त्यांच्या बरोबर. तो असं सुद्धा बोललाय. बरं मला सांग, तू ज्या कंपनीमध्ये कामाला होतीस त्या कंपनी मध्ये तुम्ही तक्रार केलीत का की तुमचा एक एम्प्लॉई मला असे मेसेज करतो? हा, आमचा जो हेड होता त्याला आम्ही बोललोय, तर त्यांनी त्या टायमिंगला काही सिरियस नव्हता घेत होता तो, आणि जेव्हा आम्ही इन्फॉर्मेशन मागितलं तेव्हा तो नाही देत होता. आणि त्याला पप्पांना सांगितलं तर पप्पांनी ते FIR वगैरे टाकायचं बोललं, त्याच्यानंतर त्यांनी दिलंय. अच्छा, तुझ्यासारख्या अजून किती मुली आहेत की त्यांच्यासोबत ज्यांच्यासोबत त्यांनी असं केलेलं आहे? माझ्यासारखी अजून माझी 2 फ्रेंड्स आहेत आणि काल दोन्ही हिंदू आहेत? हा, दोन्ही हिंदू आहेत. एक गुजराती एक मराठी आहे. आणि अजून एक जी कालच जेव्हा मी रिपोर्ट टाकायला गेलो, FIR टाकायला गेलो होतो, त्या टायमिंगलाच अजून एक पोरगी होती जी सेम अशरफचा नावाचाच कंप्लेंट करायला हिंदू आली होती होती. ती पण हिंदू होती. बरं, आता तुझी काय मागणी आहे? त्याला सोडायला तर नाही पाहिजे, बिकॉज मला असं नकोय की जे एक्सपिरियन्स मी करते ते दुसरी पोरी करायला पाहिजे. बिकॉज जे काही तो घाण बोलतोय, एक लिमिट असते, ती पोरगी एवढा सहन नाही करू शकत, एवढा सहन नाही करू शकत. बरोबर. आपण पाहतोय की ताईने आपल्या वेदना खरं तर मांडलेल्या आहेत आणि तिची मागणी आहे की जे मी सहन केलं ते इतरांना कोणालाही सहन करायला लागू नये. त्याच्यामुळे तिची मागणी आहे की तिला न्याय मिळावा आणि अशरफला जी आहे ती शिक्षा होईल.